प्रभु श्री राम का लाल निशान लहराएगा। भारत की सरजमीन पर अब एक ही नारा छाएगा। जय श्री राम बोलो, जय श्री राम, जय श्री राम बोलो, जय श्री राम, जय श्री राम बोलो, जय श्री राम, जय श्री राम बोलो, जय श्री राम। पूजा बोधानी पूजा बोधानी। हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय अवध में राम आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए हैं। अवध में राम आए हैं, मेरे सरकार आए हैं। अवध में राम आए हैं, मेरे
प्रभू श्रीराम हे हिंदू धर्मातले दैवत आहेत. भगवान नारायण आणि विष्णूचे ते 7वे अवतार आहेत. वाल्मिकी ऋषींनी रचलेल्या रामायण या महाकाव्याचे ते नायक आहेत. अयोध्येतील सूर्यवंशी राजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ पत्नी कौशल्या यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र. श्रीरामांचा जन्म उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात नवमी म्हणजेच 9व्या दिवशी झाला आणि त्याच दिवसाला रामनवमी, रामजयंती असे म्हणतात. वाल्मिकी ऋषींनी रचलेले रामायण त्याच रामनवमी याच्यावर आधारित आहे आणि ते भारताबाहेर सुद्धा सुप्रसिद्ध आहे. रामायण हे इतर भाषेतही रचले गेलेले आहे. भारताबाहेर रामांना पूजनीय मानतात आणि राम हे मर्यादा पुरुषोत्तम एकपत्नी व्रत परमदयाळू असे होते. आता आपण रामांच्या कुटुंबाविषयी जाणून घेऊया. रामांचे पिता दशरथ राजा यांनी पुत्रप्राप्ती यज्ञ केला होता. त्यानंतर त्यांना पुत्रांचा जन्म झाला. त्यांची ज्येष्ठ पत्नी कौशल्या यांच्या पोटी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला आणि तो जन्म सूर्याच्या आशीर्वादामुळे झाला होता. त्यानंतर त्यांची 2 नंबरची पत्नी सुमित्रा, तर त्यांच्या पोटी लक्ष्मणाचा जन्म झाला. यमदेवाच्या आशीर्वादामुळे लक्ष्मणाचा जन्म झाला. दशरथ राजांची 3री पत्नी सुमित्रा, त्यांच्या पोटी 2 पुत्रांचा जन्म झाला. त्यांची नावं भरत आणि शत्रुघ्न अशी होती. वायूच्या आशीर्वादामुळे भरताचा जन्म झाला आणि इंद्रदेवाच्या आशीर्वादामुळे शत्रुघ्नाचा जन्म झाला. तर यानंतर प्रभू श्रीरामांच्या पत्नी सीता होत्या आणि त्यांना एक परमभक्त लाभले. त्यांचे नाव हनुमान असे होते. प्रभू श्रीराम हे वनवासात गेल्यानंतर त्यांना हनुमानांनी खूप मदत केली वेळोवेळी. त्यानंतर दशरथ राजांची 3री पत्नी कैकेयी, तिला त्यांची दासी मंथरा हिने एकदा बोलण्यातून फसवले आणि तिने दशरथ राजांना 2 वर मागायला सांगितले. कैकेयी राणीने दशरथ राजांना त्यांनी जीवन जगत असताना 2दा दशरथ राजांचे रक्षण केले. त्यामुळे दशरथ राजांनी त्यांच्या कैकेयी राणीला असे वरदान दिले की जीवनाच्या कोणत्याही क्षणी तू मला 2 वरदान, इच्छित वरदान असे मागू शकते. त्यानंतर कैकेयी राणीने दशरथ राजांना वर मागितला की अयोध्येच्या सिंहासनावर माझा पुत्र भरत हा सिंहासनावर बसतील आणि प्रभू श्रीराम हे वनवासाला 14 वर्ष जातील. आई वडिलांच्या आज्ञाचे पालन करून प्रभू श्रीराम
वनवासासाठी निघाले. त्यांच्या समवेत त्यांची पत्नी वनवासातच जाणे सीतेने योग्य मानले आणि त्या वनवासात गेल्या. त्याच्यानंतर लक्ष्मण सुद्धा त्यांच्या मागे वनवासात गेले. भरत राजाने आईचा आदेश धुडकावून लावून तेही रामांबरोबर वनवासात गेले. वनवासात जाताना त्यांनी प्रभू श्रीरामांच्या पादुका घेतल्या आणि त्या अयोध्येच्या सिंहासनावर ठेवून त्यांनी 14 वर्ष राज्य केले. जेव्हा प्रभू श्रीराम हे वनवासात होते, प्रभू श्रीराम वनवासात असताना रावण असा अधर्माचं पालन करणारा त्याने सीतेचे अपहरण केले, म्हणजे सीतेला पळवून नेले. त्यानंतर रामांनी प्रभू हनुमानांच्या मदतीने सीतेला पुन्हा सोडून आणले आणि समुद्रातून पूल बांधून लंकेस पोहोचले आणि सीता मातेला सोडून आणले. असे हे प्रभू श्रीराम. आणि भारतात दसरा, दिवाळी, त्यानंतर रामनवमी असे सण प्रभू श्रीरामांच्या वनकथेशी निगडीत आहेत. प्रभू श्रीरामांना आदर्श व्यक्तिमत्व मानले जाते. तर प्रभू श्रीराम हे आदर्श पुत्र होते. त्यांनी आई वडिलांच्या प्रत्येक आज्ञाचे पालन केले. प्रभू श्रीराम हे आदर्श पती देखील होते. त्यांनी त्यांच्या पत्नी सीता यांना एक पत्नी व्रत असं मानलं, म्हणून प्रभू श्रीराम हे आदर्श पती होते. त्यानंतर प्रभू श्रीराम हे आदर्श बंधू देखील होते. आपल्या डोळ्यासमोर आदर्श बंधू म्हटलं की एकच नाव समोर येतं, ते म्हणजे राम लक्ष्मणाचे. प्रभू श्रीराम हे आदर्श शत्रू देखील होते. त्यांनी रावणाचा वध केल्यानंतर विभीषण यांनी त्यांना अग्निसंस्कार देण्यास नकार दिला. तेव्हा प्रभू श्रीराम स्वतः म्हणाले की मी रावणाला अग्नी देईल, कारण मरणोत्तर वैर हे संपत असते. म्हणून प्रभू श्रीराम हे आदर्श शत्रू होते हे आपल्याला यावरून कळते. अगदी कलियुगात या आदर्श शत्रू सापडणे हे अगदी कठीणच आहे. जय श्रीराम. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. माझ्या आयुष्यातले प्रभू श्रीराम मी तुमच्या समोर सांगत आहे. लहानपणी 6 महिन्याची असताना मला एकदा गोवर आला होता. तेव्हा मी श्रीराम मंदिराच्या बाजूलाच राहिला होतो. तेव्हा मला खूप त्रास होऊ लागला. मला हे आजीने आणि आईने ही कहाणी सांगितली. तेव्हा रात्री 12 वाजता आजीने आणि आईने मला प्रभू श्रीराम रामांसमोर आणून ठेवले आणि आई म्हणाली, आता तूच हिला मार नाही करतात. त्यानंतर रात्री 12 वाजता प्रभू श्रीरामांच्या मंदिरातली घंटा वाजली आणि आदर्श आणि आश्चर्य असा की तेव्हा आजूबाजूला कोणीच नव्हते, पण मंदिरातली घंटा वाजली आणि मी डोळे उघडले. मी दूधही पीत नव्हते, पण जेव्हा घंटा वाजली त्यानंतर मी डोळे उघडले आणि मी दूध पिण्याची सुरुवात केली आणि माझ्यामध्ये सुधारणा होत गेली आणि मी बरी झाले. हा माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव. त्यानंतर मला आलेला दुसरा अनुभव असा की माझं सासर हे श्रीरामनगर आणि श्रीरामनगरमध्ये रामनवमी मोठ्या प्रमाणात साजरी होते. तेव्हा दुपारी 12 वाजता रामाचा पाळणा म्हटला जातो आणि त्यानंतर जे नवीन जोडपे असतील किंवा ज्यांना पुत्र होत नसतील अशा स्त्रियांना पाळण्यातून जे प्रभू श्रीराम आहेत ते त्या स्त्रीच्या ओटीत दिले जातात. तेव्हा मीही प्रभू श्रीरामांना नवीन जोडपं असल्यामुळे ओटीमध्ये घेतले आणि त्यानंतर मला 2 जुळी मुलं झाली. हा माझ्या आयुष्यातला प्रभू श्रीरामांबद्दल आलेला दुसरा अनुभव. त्यानंतर माझं आयुष्य खूप आनंदी आणि सुखकर झालं. जय श्रीराम. थँक्यू.